हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? तर मी चालले बोमट्या मारायला भाग्यश्री सोबत. तुम्हाला माहिती तिथे तंगड तुटले, तिला बोर होतंय घरात बसल्या बसल्या. तर तिने मला सकाळीच कॉल केलेला होता की जाऊ कुठेतरी फिरायला, बाहेरचं खाऊशी वाटतंय, चल चल चल. आणि लकीली आज वेदर खूप छान आहे, म्हणजे ऊन पण पडलंय, वारं पण चालू आहे, मस्त वेदर आहे. आणि काल पूर्ण दिवस पाऊस चालू होता, पूर्ण दिवस. तर म्हटलं चला आज तरी जाऊन येऊ. सकाळी मी तिला बोलली की आपण उद्या जाऊ, मला बोर होतंय. आणि मग मी घरीच होती, मस्त झोप बीप काढली. आणि आता तिला परत कॉल केला, कारण मला पण दुपारपर्यंत बोर झालं. मग मी तिला कॉल केला आणि म्हटलं चल फिरूनच येऊ. मग आता मी रेडी झाली आहे. तिच्या हे कपडे नका बघू तुम्ही, कपडे धुतले, वाळत घातले. आता तिच्या घरी जातील, मग आम्ही फेरफटका मारायला जातो. तसंच मला थोडंसं काम पण आहे गावात, तर चला. मस्त मस्त कार्टूनची चप्पल घालून आली मी. आणि ती येते आता, काय करते काय माहित. मस्त गाणे ऐकू राहिली. ऊन पडलंय आज, मस्त ऊन. तर मी आता कम्फर्टेबली माझ्या पॅनवरती दोन्ही पण चालू शकते, पण फ्रॅक्चर अजून काढलेलं नाहीये. ते 28लाच काढणार आहे. वा 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 वा, काय करू आता? काय माझ्या सर्वांनी तिकडूनच. म्हणजे ही मुलगी तिच्या पायांवर उभी राहिली आहे. आता हिचं लग्न करून टाका. पुन्हा एकदा नाही, आत्ताच ती 2 पायावर उभी राहिलेली आहे. याच्या आधी नव्हती. याच्या आधी ती तिच्या घरच्यांवर बोल होती. म्हणजे ती आत्ता पण आहे, पण एवढं ठीक आहे, टाइमपास चालू आहे. हे बघा, पण आता मी नीटनेटकी चालू शकते अशी थोडीशी अशी. आणि आता ती हळूहळू ताण द्यायला सुरुवात करत आहे मला. चला आता जाऊ आम्ही बोमटे मारायला. हे की नाही, बस ग, तुझ्यासाठी, तुझ्या स्वागतासाठी चिमणी हागली बघ माग. तर शिल्लक काम म्हणून आम्ही इथं आधी आलो. बाकीचं काम नंतर करू. मॅगी का खजाना. चला आता इथलं पण काम झालं आहे. आता आम्ही जातो हिंडायला, एखाद्या मंदिरात जाऊन बसतो, नाही तर मग सरदवाडी धरणावर जाऊन बसतो. आता हिला घ्यायचे होते वाटाणे, वाटाणे घ्यायला. आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ काहीतरी खायला आणि मग सरदवाडी धरण किंवा मंदिरात जाऊन बसू टाइमपास करायला, कारण घरी बोर होतं. ही आमच्या सिन्नरच्या अशी सब्जी मंडी, त्या साईडला अजून आहे, खूप मोठी आहे. गंगावेसला पण आहे. पाणीपुरी मॅन्डेटरी जाईल. जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा पाणीपुरी खायचीच असते, खूप महत्वाची असते आमच्यासाठी. कशी असते म्हाताऱ्या बाईसारखी चालते. आता काय हालत झाली तिची. आज आम्ही परत या मंदिरात आलोय, यावेळेस दर्शन करू, कारण आता पाय थोडा नीट झालाय हिचा. देवाईचा पाय लवकर बरा होऊ दे आणि चांगली बुद्धी पण दे. तिच्या आधीच डोक्याचा स्क्रू ढिल्ला आहे. तर असं हे आमचं सिन्नरचं ऐश्वरेश्वर मंदिर. इथली पण मी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ काढलेली आहे, शॉर्ट रील काढलेली, ती जाऊन तुम्ही बघा. दुसऱ्या चॅनलवर पोस्ट असेल माझ्या, ती बॉनी ब्लिंक शॉर्ट्स नावाच्या चॅनलवर. हे बघा, भरपूर लोक येतात. मस्त इथे बसायला पण आहे, मस्त शांत वाटतं इथे, पॉझिटिव्ह वाईब येते. त्याच्यामुळे आम्ही कधी पण उठसूट इथे येऊन बसत असतो. दर्शन करायचं, मस्त बसून घ्यायचे. हे असे सगळे बसलेले असतात इथं. इथं बुद्धी मागायला आली होती, बिनाकलीचा कांदा. हे असे लोक चिल करत असतात इथं. मूर्ख. एवढं मस्त वेदर आहे ना, आज घरीच जाऊ वाटाणा. रात्री पाऊस पडू शकतो, पण आत्ता मस्त वातावरण. ऊन पण येतंय जातंय. आणि ही हिरवळ मंदिराचं काढती ना. असं वाटतं घर बनून राहावा. ये लो मेरे सारे सब्सक्राइबर आपके लिए फूल, क्योंकि आप हो ब्यूटीफुल. ये लो.
कशी दिसते मी? एकदम छान, अतिशय गोंडसपणे असं हे लहान बाळापेक्षाही खूप लहान. हे बघा तिचे येडे चाळे चालू झाले लहान बाळ बोलल्यावर. हे घ्या फुल, सबस्क्राइब करा. इथं मांजर झोपली दिसती का कोणाला? उठू का तिला मी? मम्मी खूखार पिल्ली, मैं बड़ी नींद में है, ये मैं चली. सो जा बिट्टी, सो जा. बेरोजगार पिल्ली. आजचा दिवस असाच पूर्ण झालेला आहे, टाइमपास करत करत, थोडेफार कामं करत. आणि आता मी हिला घरी सोडते आणि मी पण जाते घरी तिच्या. पण तरी आम्ही एका किंवा अजून 2 दुकानात जाणार आहे आणि मग ती तिच्या घरी आणि मग मी माझ्या घरी. असं आम्ही दोघी पण. का बरं कोणत्या दुकानात? आता काय काम बाकी आहे थोडंसं. तिला समोसा घ्यायचा होता, 2-4 दुकानात जायचं, चालली समोसा घेऊन पार्सल. आता इथे आली कानातले घ्यायला. हाय गाईज, इट्स अनदर डे, सेम ब्लॉग. आणि पप्पान मी चाललोय भाजीपाला घ्यायला. आणि आज त्यांना सुट्टी पण आहे, संडे पण आहे. मग चाललोय भाजीपाला घेऊ, थोडं फिरू, मग घरी येऊ. बघा मी अशी रेडी झाली. कधी येतील काय माहिती, केव्हाची तयारी करायला लावली आणि वरतीच बसले. मस्त मस्त फुलं आली बघा. हे आता आम्ही आलोय भाजीपाला घ्यायला. दोन घेतले का ते? हा, हे आज संडे असल्यामुळे सगळा भाजी बाजार कोर्टाकडे लागलाय. मग आम्ही तिकडे चाललोय आता बाजार करायला. भाजीपालेवाले अजून आलेच नाही. काय खरेदी करू? थोडेफार लागले. भाजीपालाच नाही, फुकट चक्कर झाला. संध्याकाळी भाजीपाला बसतो, पण आता पाऊस येतो ना, मग त्याच्यामुळे सकाळी बसलं पाहिजे. यांनी पण नाही बसले कोणीच, कारण आता गरमी इतकी होती ना की संध्याकाळी जोरात पाऊस पडणार. पेरू फक्त टमाटे घेतले आम्ही, बाकी भाजीपाला संध्याकाळी. परत आली मी केक घ्यायला आज पण. हा, हे बटर क्रीमचे केक मला आवडतात आईसपेक्षा पण. हा माझा खाऊ घेतला मी मस्त. तर गाईज मी घरी आली आहे आणि काही भाजीपाला भेटला नाही, कारण बसलेलेच नव्हती कोणी. मग काही अजून काम होतं तेवढं केलं. आणि ध्यानी आली, ध्यानी आमची शेजारची छकुली. ध्यानो मग क्यू तू बाबा दे, आवाज दे. बाय बाय. इथं लावलं ती खुर्ची. बाबा कुठे गेले? बाय बाय. तर आजचा ब्लॉग समाप्त होत आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.